टीव्हीच्या पुढाकारानं सकाळ माध्यम समूहानं तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान सुरू केलंय। या अभियानाचं समाजाच्या विविध स्तरातून जोरदार स्वागत होत आहे। स्त्रीची प्रतिष्ठा उंचावणं, विविध स्तरावर तिला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे। गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली। ही केवळ एका दिवसाची नाही तर एका नव्या चळवळीची सुरुवात आहे। त्यामुळे हे अभियान आम्ही एका ध्येयानं कायम राबवणार आहोत। तर साम टीव्हीच्या पुढाकारानं होत असलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाची सुरुवात झालेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात या उपक्रमाला सुरुवात झाली। यावेळी सकाळ माध्यम समूहाच्या बिगर राजकीय व्यासपीठावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते। महिलांच्या समस्यांवर काम व्हावं ही प्रत्येकाचीच इच्छा आहे। या अभियानासाठी राज्याच्या प्रत्येक भागातून महिला लोकप्रतिनिधी आल्या होत्या। महिला सुरक्षा, त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी काय करता येईल याची साधक बाधक चर्चा या व्यासपीठाच्या माध्यमातून झाली। त्याबाबत सर्वांनीच समाधान व्यक्त केलंय। सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीने आयोजित केलेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळाला। या उपक्रमाला मुंबईतून सुरुवात झाली आहे। स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या पहिल्या कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात एकवटल्या होत्या। सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीने आयोजित केलेल्या या उपक्रमाबाबत सर्वच महिलांनी समाधान व्यक्त केलंय। सकाळ माध्यम समूहासारख्या बिगर राजकीय व्यासपीठानं हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनीही याबाबत आनंद व्यक्त केलाय। राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासोबतच गोपीनाथ मुंडे, सुप्रियाताई सुळे यांच्यासारखे ज्येष्ठ खासदारही या कार्यक्रमासाठी एका व्यासपीठावर आले होते। त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या अभियानाच्या माध्यमातून महिलांना मिळाली। त्याबद्दलही आनंद व्यक्त करण्यात आला। सकाळ माध्यम समूहाच्या isakal.com या वेबसाईटवर अनेक प्रतिक्रिया आल्या। महिला वर्गात या अभियानाबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचं या प्रतिक्रियांवरून पाहायला मिळतंय। आपण यातल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूया। स्त्रियांनी स्वतःला सक्षम बनवणं ही काळाची गरज आहे। त्यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता आहे। त्यातूनच परिवर्तन होऊ शकतं। संगीता माने, सचिव, झेप संस्था, अलिबाग। अशा कार्यशाळांच्या माध्यमातूनच स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार अशा गुन्ह्यांबाबत ठोस कारवाईसाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो। त्यातून जनजागृती होऊन विकृती रोखता येईल। प्रियदर्शनी पाटील, जिल्हा परिषद सदस्य, अलिबाग। महिलांनी चाकू सुरे वापरण्यापेक्षा स्वतःला कणखर बनवायला हवं। सकाळ माध्यम समूहाच्या अशा उपक्रमातून पक्षभेद दूर होऊन राजकीय नेत्यांना एकत्र आणलंय। त्यातून ठोस कार्यवाही व्हावी। नम्रता मोरे, विद्यार्थिनी, मुरबाड। महिलांनी शक्ती आणि युक्ती अशा दोन्ही शस्त्रांचा वापर केला पाहिजे। सकाळनं असं जाणीव जागृतीचं काम सुरू केलंय, त्याबद्दल नक्कीच कौतुक करायला हवं। डॉक्टर भावना पाटोळे, सहाय्यक प्राध्यापिका, एल्फिन्स्टन महाविद्यालय, फोर्ट। माझं वय 83 आहे। मी हा कार्यक्रम टीव्हीवर पाहत होते। महिलांसाठी असे कार्यक्रम राबवले पाहिजेत, त्यातून समाज जागृतीचं काम होईल। त्यामुळे सकाळनं आयोजित केलेली कार्यशाळा प्रशंसनीय आहे। त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे। सुहासिनी अधिकारी, शिक्षण संस्था चालिका, अंबरनाथ। सकाळच्या उपक्रमामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर आलाय। महिलांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेतली जात नव्हती। आता सर्वच राजकीय पक्ष एकाच व्यासपीठावर आल्यामुळे महिलांच्या समस्यांवर सरकार गंभीर निर्णय घेईल। ॲडव्होकेट माधवी देसाई, प्रदेश महामंत्री, भाजपा महामोर्चा। सकाळनं आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना निश्चितच लाभ होईल। ग्रामीण भागातल्या महिलांना आपले प्रश्न मांडता येतील। आमची देखील दखल घेतली याचा आनंद आहे। ज्योती पावरा, जिल्हा परिषद सदस्य, धुळे। सकाळनं आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे आमच्या कामाला पाठिंबा मिळालाय। सकाळनं सातपुडा बचाव सारखं अभियान राबवलंय। आमच्या समाजकारणात या परिषदेचा चांगलाच फायदा होईल। जुई देशमुख पाटील, नगरसेविका, दोंडाईचा। समाज व्यवस्था बिघडलेली असताना योग्य वेळी सकाळने या अभियानाची सुरुवात केली आहे। समाजातल्या गरजू आणि गरीब घटकांसाठी काम करत असताना अशा अभियानातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल। ॲडव्होकेट अनुराधा येवले, आठरे, अहमदनगर।
सकाळ माध्यम समूहाने विविध उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी याआधी अनेक वेळा सिद्ध केली आहे. सकाळ माध्यम समूहाच्या या उपक्रमामुळे राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, समाजातले विविध घटक यांचं महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष गेलं आहे. पण स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या निमित्ताने सर्व घटक एकत्र आल्याने सरकारलाही याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. सकारात्मक पत्रकारिता जपतानाच समाजातल्या एका गंभीर प्रश्नाकडे सर्वच घटकांना वळवण्याचं काम सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीनं केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.